गणेश चतुर्थी स्पेशल इथं आपण उकडीचे मोदक बनवतो। न फाटले पाहिजे न चिरले पाहिजे, उकड लोण्यासारखी पण झाली पाहिजे। अगोदर इथं सारण बनवून घेऊया। 2 वाटी ओल्या नारळाचा किस घेतला, म्हणजेच खोबरं घेतलं, कढईमध्ये ओतलं, 5 मिनिटं गरम केलं। त्यामध्ये 1 वाटी गूळ घातला आणि गूळ घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं। 2-3 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेतलं। मिश्रण तयार झालं, थंड करून घ्यायचं गॅसवरती। मिश्रण गॅसवरून खाली घ्यायचं, थंड करून घ्यायचं। आता उकड काढायची आहे, त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये घातलं 1 वाटी पाणी। पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। पाणी मस्त असं उकळून घ्यायचं आणि तूप घातल्यानंतर चिमूटभर साखर सुद्धा यामध्ये घालायची आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। इकडे बघू शकता गॅसवरच्या कढईमध्ये थोडंसं मीठ घातलं मी यामध्ये। पाणी उकळल्यानंतर याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि इथं 1 वाटी पीठ यामध्ये घालायचं आहे। 1 वाटी पाण्यासाठी 1 वाटी पीठ परफेक्ट आहे। फक्त पीठ घेताना तुम्ही 1 वाटीच घ्यायचं आहे, म्हणजे वाटी गच्च भरून नाही घ्यायची। 1 वाटी घ्यायची आहे, सपाट वाटी, त्याला 1 वाटी म्हणतात। त्याला 1 वाटी पाण्याला 1 वाटी पीठ अगदी परफेक्ट होतं। सगळं पीठ आपण कढईमध्ये टाकून कढईमध्ये झाकण ठेवून उकड काढली होती। म्हणजेच काय झालं, मी उकड काढली, पाणी उकळल्यानंतर पीठ ओतलं, त्यामध्ये सगळं पीठ मिक्स केलं आणि याला 10 मिनिटं झाकण ठेवून दिलं। आता 10 मिनिटानंतर बघा उकड अजून सुद्धा गरम आहे, ताटामध्ये ओतली आणि याला असं मस्त असं फुलपत्राच्या साहाय्याने याला कुस करून घ्यायचं, म्हणजेच याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं। तर जास्त गरम असल्यामुळे मी इथं फुलपत्राचं किंवा तांब्याचा तुम्ही वापर केला तरी चालतो। आता थोडंसं हाताला सोसवेल असं झालेलं आहे पीठ, त्यामुळे मी याला हाताने व्यवस्थित असं मळून घेतलं। तर थोडंसं तूप लावायचं आणि याला मस्त असं लोण्यासारखं मळून घ्यायचं। हे बघा, आता याच्यातला एक गोळा काढून घेतला आणि आता इथं मस्त अशी पारी तयार करून घेते। मीडियम साईजचे आपण मोदक बनवतोय, त्यामुळे आपण इथं मीडियम साईजची पारी तयार करून घेतलेली आहे। बघू शकता मोदकाची पारी तयार झाली, त्यामध्ये सारण घातलं आणि मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या। बघा, जेवढ्या होतील तेवढ्या सगळ्या कळ्या पाडायच्या आहेत इथे बघा पिठाच्या। मस्त अशा कळ्या पाडून घेतल्या। आता यामध्ये आणखीन थोडंसं सारण भरायचं आणि अलगद असा हा मोदक बंद करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं करायचं। तर आपण ज्यावेळेस उकडीच्या मोदकाची पारी बनवतो, त्या पारी करत असताना हाताला तूप तेल काही न लावता पारी बनवायची आहे। त्यामुळे काय होतं, आपली पारी फाटत चिरत नाही आणि पीठ जर लोण्यासारखं झालं ना तर आपले मोदक अजिबात चिरत नाहीत, फाटत नाहीत। बघा, तुम्ही परफेक्ट प्रमाण घ्या आणि मस्त असा इथं बघू शकता कळीचा मोदक तयार झालेला आहे। बघा, उकडीचा मोदक तयार झालेला आहे। बाकीचे सुद्धा सगळे उकडीचे मोदक मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे। अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला असे उकडीचे मोदक तर बनवता येतील। तर इथे सगळे उकडीचे मोदक आपण चाळणीमध्ये ठेवले, चाळणीला तेल लावलं, पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं। इकडे बघू शकता मस्त असे उकडून घेतले आपण मोदक। उकडीचे मोदक तयार झाले। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायची। व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा।